मॅडम, पावसाळ्यापूर्वी जी आहे आपली औषध विभागासोबत एक मीटिंग ठेवण्यात आली होती. त्याच्यामध्ये काय निर्णय घेण्यात आले? त्याच्यामध्ये निर्णय म्हणजे त्यांचं तर काम चालूच असतात. परंतु त्याच्यामध्ये जे आता पाऊस येणार आहे, त्याच्यामध्ये डेंग्यू, मलेरिया हे सर्व जे आहे ते जास्तीत जास्त आपल्या नागरिकाची तक्रार असते, की त्यांच्या अगोदरच आपल्याला त्यांच्या ते होत नाही. त्यांना मात देण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर हे त्याच्यामध्ये आपण ठरलं आणि जास्तीत जास्त जे औषध फवारणी टेम्पो मार्फत होतीये, ते रेग्युलर व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारे काहीतरी सापडला की डेंग्यू झालाय, मलेरिया झालाय, असं काहीतरी कोणाला सापडला, तर आपले जे आशा वर्कर आहे, त्यांच्या माध्यमातून ते घरी-घरी जाऊन ते लोकं त्यांना औषधं प्राप्त करतात. त्याच्यामध्ये एक आपला स्टाफ ठरलेला आहे. ते स्टाफ जाऊन त्यांना रेग्युलर 3-3 दिवसामध्ये त्यांना भेट करतात आणि भेट करून त्यांच्याशी सर्व जी औषधं प्रामाणिकपणे द्यायची असते, ते पण ते देतात आणि फवारणी जे रेग्युलर म्हणजे एक आज सोमवार आहे, उदाहरण तरीके आज सोमवार आहे आणि एक ठिकाणी जे 15 बिल्डिंगाची औषध फवारणी झाली. नेक्स्ट मंडे त्याच परस्पर परत ते औषध फवारणी व्हायला पाहिजे, असा नियोजन या ठिकाणी आपण निर्णय केलेला आहे. मॅडम, आपण जे आहे खूप ठिकाणी दौरा करता. पावसाळा येण्यापूर्वीच जे आहे नालेसफाईचं काम असू देत, असे कित्येक दौरे तुम्ही करताय. तर आता जे आहे ते काम कुठपर्यंत आलेलं आहे? मी पण पाहणी केलेली आहे नालासफाईची. बहुतेक वेस्टमध्ये केली. आपले मीरा रोड, भाईंदर ईस्ट, आपले जे भाईंदर ईस्ट स्टेशन आहे त्याच्यामध्ये आपला रेल्वेचा नाळा मोठा आहे. ते सर्व ठिकाणी मी केलेली आहे. बहुतेक ठिकाणी काम झालेलं आहे आणि अजूनपर्यंत जे काम नाही झालं होतं मी ज्या ठिकाणी केली होती पाहणी, त्या ठिकाणी नाही झालेलं असं तर मी आयुक्तांना पण कळवलेलं आहे. की त्या ठिकाणी झालेली नाहीये. तर तुम्ही जाऊन पाहणी करून परत त्यांना ऑर्डर द्या, म्हणजे ते लोकं करतील. एस-आय मार्फत ते लोकं परत ते पाहणी करतील आणि ते काम पूर्ण करतील. मी स्वतः आणि आमचे सर्व नगरसेवक आणि आयुक्त साहेब सुद्धा हे प्रयत्न करतायत, की शहरामध्ये पाणी भरणार नाही असा प्रयत्न आमच्या सुरूच आहे. आणि नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट मिळतील असं मला वाटत आहे.